पहली बार एक आदिवासी महिला देश के सर्वोच्च पद पर विराजमान होने जा रही है। पूरे देश के एक सेंटिमेंट्स है कि आदिवासी महिला को ये बहुमान मिल रहा है। महाराष्ट्र में भी हमारे बहुत से विधायक, सांसद, कार्यकर्ता जो आदिवासी क्षेत्र में काम करते हैं, खुद आदिवासी भी हैं, उनकी भी ये इच्छा रही तो उद्धव जी ने निर्णय लिया कि पार्टी अपने वोट द्रौपदी मुर्मू जी को देती। ये हमारी एक इच्छा है, हमारी आदिवासी के प्रति रिस्पेक्ट और भावना है। मैं मानता हूं राजनीति से ऊपर जाकर ये निर्णय पार्टी ने लिया है। उससे पहले भी, ये पहली बार नहीं है, हमने कांग्रेस के उम्मीदवार राष्ट्रपति पद के प्रतिभादायी पार्टी को भी सपोर्ट किया था। जब हम एनडीए में थे, सरकार में थे, एनडीए में थे, प्रतिभादायी पार्टी महाराष्ट्र की मराठी मतकर की पुत्री थी तो हमने सपोर्ट किया। फिर हमने प्रणव बाबू मुखर्जी को भी सपोर्ट किया था राष्ट्रपति पद के लिए। तो शिवसेना की यह परंपरा है कि ऐसे पद पर जो व्यक्ति बैठती है उनका सम्मान करे, योग्य व्यक्ति है उनको सपोर्ट करे। तो आपने जो प्रश्न कहा कि द्रौपदी जी आज मुंबई आने वाली है या मातोश्री जाएंगे, मुझे वो मातोश्री आए इसलिए हमने सपोर्ट नहीं किया। ये राजनीतिक समर्थन नहीं है, हमारी भावना है और आदिवासी समाज के प्रति हमारा आदर है, बस इतना नहीं कह सकता। द्रौपदी मुर्मू जी यहाँ मुंबई में आ रही हैं तो एनडीए की मीटिंग हो रही है सर, आप लोगों ने सपोर्ट किया है, शिवसेना को नहीं? हम एनडीए में नहीं है, आपको पता होगा, तो ये सवाल गलत है आपका। हम एनडीए में नहीं है, फिर भी हमने सपोर्ट किया है। बोला काय ते पहा की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना शिवसेनेचं समर्थन दिलेलं आहे। त्याच्या मागे कोणताही राजकीय विचार नाही, राजकीय फायद्या तोट्याचं गणित नाही, निवडणुकांचं गणित नाही। द्रौपदी मुर्मू या आदिवासी समाजातून आलेल्या एक नेत्या आहेत ओडिशातल्या, आणि या देशामध्ये प्रथमच एक आदिवासी महिला अत्यंत मागास भागातून आलेल्या आहेत, त्या एक आदिवासी महिला राष्ट्रपती होते। त्याच्यामुळे संपूर्ण देशामधलं एक वातावरण असं आहे की त्यांना समर्थन मिळावं। महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी भाग आहे, नंदुरबार असेल, धुळे असेल, ठाणे जिल्ह्यातले अनेक भाग आहेत, विदर्भातले मेळघाट पासून सर्व भाग आहेत, उत्तर महाराष्ट्रामध्ये आहे। आमचे अनेक आमदार आणि खासदार आदिवासी भागातून आलेले आहेत। आमच्या शिवसेनेचे अनेक पदाधिकारी हे आदिवासी क्षेत्रात काम करतात। या सगळ्यांच्या भावना समजून घेतल्यावर पक्षप्रमुखांनी निर्णय घेतलेला आहे की द्रौपदी मुर्मू यांना आपण समर्थन दिलं पाहिजे। याच्यामध्ये कोणताही राजकीय विचार नाही। संसदेच्या कामकाजामध्ये जे काही शब्द वापरले जातात ते वापरले जातात, त्याची यादी जी आहे ती आता मोठ्या प्रमाणात वाढली होती। भ्रष्ट असेल किंवा गद्दार असेल, करप्ट असेल, असे काही शब्द जे आहेत ते आता वापरायचे नाही। या असं आहे की ह्या शब्दांवरती बंदी घालण्याची वेळ सध्याच्या सरकारवरती का आली हे पाहावं लागेल, कारण बहुतेक हे सगळे शब्द सध्याच्या सरकार विरुद्ध भविष्यात वापरले जाऊ शकतात या भीतीतून झालंय का? आता गद्दार हा शब्द काही अनपार्लिमेंटरी नाही, इतिहास काळापासून गद्दार हा शब्द वापरला जातो। बेईमान, गद्दार, भ्रष्ट शब्द जर वापरला नाही, या देशातला भ्रष्टाचार पूर्णपणे संपलाय का? मग विधिमंडळ असेल, संसद असेल, स्थानिक स्वराज्य संस्थांची सभागृह असतील, जर भ्रष्टाचार झाला असेल, गैरव्यवहार झाला असेल तर हा शब्द वापरायचा नाही। हा कुठली हुकुमशाही? पण तरी ठीक आहे, आम्ही याचा अभ्यास करू, एकत्र बसू आणि चर्चा। 12 दिवस झाले तर मुख्यमंत्री कार्यालय अजूनही पूर्णपणे सुरू झालेलं नाही, काहीच सुरू झालेलं नाही। महाराष्ट्र परत लॉकडाऊनमध्ये गेले। 100च्या आसपास लोक महाराष्ट्रातील महापुरामध्ये वाहून गेले, मृत्यू पावले। आपल्याला माहिती आहे का? पहा तुम्ही, 100
इथपर्यंत आकडा गेलाय की महापुरामध्ये लोक मृत्युमुखी पडलेले आहेत. महाराष्ट्रातल्या अनेक भागामध्ये कॉलराचं थैमान आहे. कॉलराचं थैमान आहे, तिथे लोक मृत्युमुखी पडत आहेत. इस्पितळामध्ये गोंधळ आहे. अशा वेळेला या राज्यामध्ये सरकार अस्तित्वात नाही. मुख्यमंत्री असणं किंवा उपमुख्यमंत्री असणं, शपथ घेऊन बसणं म्हणजे सरकार आलं असं होत नाही. 12 दिवस होऊन गेले शपथ घेऊन, पण सरकार का स्थापन होत नाही? कारण हे सरकार, जे शपथ घेतलेलं सरकार आहे 2 प्रमुख लोकांचं, हे सरकार बेकायदेशीर आहे. सर्वोच्च न्यायालयानं या संदर्भातली सुनावणी ठेवलेली आणि ह्यातले अनेक आमदार जे आहेत ते त्या बाजूला गेले एका गटामध्ये, ते अपात्र ठरू शकतात. आणि ज्यांच्यावरती अपात्रतेची अशी तलवार आहे त्यांना मंत्रिपदाची शपथ देणं ही घटनाबाह्य कृत्य आहे. हा राजद्रोह आहे आणि हा भ्रष्टाचार आहे राजकीय, हे मी सांगतो. हे याची भीती असल्यामुळे मला असं वाटतं अजूनही शपथ घेण्यापासून ते त्यांना रोखलं गेलेलं आहे. राज्यपालांनी अशा प्रकारचं कोणतंही घटनाद्रोही कृत्य करू नये अशा प्रकारचं पत्र शिवसेनेकडून राज्यपालांना गेलं. घटनेचं पालन आता तरी करा. कालपर्यंत केलं नाही, यापुढे करा. आता राज्यपाल कुठे आहेत आमचे? सरकार अस्तित्वात नाही, मंत्रिमंडळ अस्तित्वात नाही, महाराष्ट्र वाऱ्यावर आहे, महापूर आहे, वादळाचं थैमान आहे. कुठे आहेत राज्यपाल आमचे, जे कालपर्यंत आम्हाला मार्गदर्शन करत होते? आता करा मार्गदर्शन. आता गरज आहे या राज्याला आपल्या मार्गदर्शनाची. चला, जानना चाहेंगे, अभी 12 दिन हो गए शपथ लेके, 12 दिन हो गए, कल 13 दिन भी हो सकते हैं. जब अभी मैं बोल नहीं सकता हूँ 12वीं 13वीं क्या होती है, लेकिन 12 दिन के बाद भी अगर सरकार शपथ नहीं ले पा रहे, सिर्फ मुख्यमंत्री और उप मुख्यमंत्री, महाराष्ट्र में आपने देखा होगा बारिश का कहर है. 100 से ज्यादा लोग इस बारिश में उनकी मौत हो गई. लोगों के घर दार जमीन जुमला सब ढह गया, बह गया है. कॉलरा बढ़ रहा है महाराष्ट्र में जगह जगह पर, गांव गांव में. उनका ऊपर कोई नियंत्रण नहीं है. बहुत सी बातें हैं. मंत्रालय पूरा ठप पड़ा है और इसलिए हो रहा है कि सरकार गैरकानूनी है, सरकार धोखे से बनी है. सर्वोच्च न्यायालय का घटनापीठ उस बारे में पूरी बात सुनेगी. तब तक ये सरकार के ऊपर डिस्क्वालिफिकेशन की तलवार लटक रही है, तो उनमें हिम्मत नहीं है कि शपथ लेकर काम शुरू करें. अगर राज्यपाल महोदय ने उसमें से कुछ लोगों को मंत्रिपद की शपथ दी तो पूरी तरह से घटना का द्रोह होगा, गैरकानूनी होगा. कल तक राज्यपाल महोदय महाराष्ट्र को बहुत मार्गदर्शन करते थे हम सबको, लेकिन आज देखता हूं 12 दिन से राज्यपाल गायब है. राज्यपाल महोदय ने आप पूछना चाहिए, सरकार क्यों नहीं बन रहे हैं, मंत्री क्यों नहीं बन रहे हैं, महाराष्ट्र में क्या हो रहा है. जब महाराष्ट्र में 2 साल पहले बारिश का कहर था तो राज्यपाल महोदय टूर पर गए थे देखने के लिए. आप भी जाइए. किसने रोका है आपको मालूम होगा. उद्धव ठाकरे साहब मुख्यमंत्री थे तो राज्यपाल महोदय गए थे देखने के लिए, सरकार होने के बावजूद. लेकिन अब राजभवन में क्या करें, आप जाइए. राज्य की जनता आपका इंतजार कर रही है. 15 खासदार काल एकनाथ शिंदे गटाला भेटतात असं किती? 15 खासदार. बापरे, चुकीचा आकडा ऐकला. 115 असतील, 115 असतील. आपण आपला चुकीचा आहे. कदाचित देशातले सगळे खासदार 280-85 पण भेटले असतील. सोडून द्या.